फलंदाज मैदानात मध्ये दाखल झालाय. याने देखील एक काळ होता गाजवून सोडला. वय वर्ष अगदी पाहायला गेले तर कमी वर्षाचा खेळाडू जरूर पाहायला मिळतो आपल्याला, परंतु जर इकडनं विचार केला ना मित्रांनो, याने हाफ पिच एक डावखुरी हाताने गाजवून सोडलं होतं. तो संदेश मेर आलाय. चांगला बॉल, चांगला फटका. तिकडे मात्र पॉइंटच्या डोक्यावरनं काढून दिला बॉलला. भारत कदमला टाटा बाय बाय करत चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेमध्ये. आर पार फरार. एवन क्वालिटी, दर्जेदार 4 रन. नक्कीच आता सांगत असेल डीजे ऑपरेटर देखील, माझं नाव आहे लखन, परंतु नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संदेश मेर आलाय जरूर. परंतु इथे जर विचार केला ना, आता धाव्यांचा पाऊस पाडायचा, संघ अडचणीत सापडू द्यायचा नाहीये आपल्याला. पहिले षटक आहे आणि धावबलकावरती आतापर्यंत डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचतायत. 1 गडी बाद 10 धावा. हो, यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लोड फुलटॉस चेंडू, त्याला देखील पाठवलाय संदेश मेहरनं. जशी संधी मिळाली आहे ना, संधीचं सोनं केलंय. बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय संदेश मेहरचा चौकार. पहिले षटक जे प्रगती पथावरती संपलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावबलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावा नोंदवल्या जात आहेत. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता थोडस वर्चस्व भरतला देखील करावं लागणार आहे, कारण एका बाजूने संदेश आला, रोहन त्याची साथ देण्यासाठी आला होता, परंतु कुठेतरी आपण पाहतोय दिनेशनं आता थोडीशी जबाबदारी खांद्यावरती घेत मनीष यांना संधी दिली आहे. संधीचं सोनं करायचंय इथे. आज मात्र आपल्याला पाहायचंय भावी नगरसेवक चषक 2025 चा अचानक भविष्य मनातून साकार झालेली मोठी स्पर्धा. कोणाचं नाव रोवून जाणार ना, कारण हे दोन्ही विजेता आहेत ना मित्रांनो, ते दोनही विजेता मावळ तालुक्यातीलच आहेत आणि कोणीतरी एक पहिल्या किंवा दुसऱ्या भागधारक होणार आहे, परंतु तो कोण होणार? देव 11 की इकडं आम्ही पाहतोय सनी दादा हाफसेस प्रोडक्शन. आपण पाहतो पुन्हा एकदा. या दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळतोय मनीष नवले यांचा. चेंडू खेळून काढला गेलाय लॉंगच्या दिशेमध्ये. आपण पाहतोय दिनेश बोडके यांना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना दरम्यानच्या कालावधीमध्ये जर पाहिले गेले तर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीनं स्कोरकार्डवरती आपण पाहतोय धावबलकावरती येत आहेत त्या 15 धावा ज्या धावबलकावरती आहेत. cricket.in माध्यमातून पूर्ण टीम आज एक चांगलं योगदान देते. HD क्वालिटी मध्ये नक्कीच युट्यूब वरती थेट प्रक्षेपण केली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय cricket.in माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील चांगला बॉल होता, मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. दिनेश विधाटे आपण पाहतोय त्या ठिकाणी थोडस बंबल होतोय. हो, इथे मात्र चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हातामध्ये विसावला नाहीये. ज्या ठिकाणी एक धाव होते ना, त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि बघता बघता 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जात आहे. धावबलकावरती येत आहेत त्या आतापर्यंत तब्बल 17 धावा ज्या धावबलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस इथे फटका तर फसलाय. आतिश ओ प्रयत्न राहिलाय थोडस कमी, अपूर पडले जरूर त्याचे हात आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. अतिशनं नक्कीच प्रयत्न केला होता. अतिशकडे मला वाटतंय अतिशच्या ऐवजी तिथे मनीष पाहिजे होता, कारण मनीषचे हात लांब आहेत, परंतु मनीष इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि कित्येकदा आम्ही पाहतो यावेळेस कोलडव्याचा बॉल होता स्वतःच्या फॉलो मध्ये. चेंडू आपण पाहतोय प्रेक्षक राजाला सांगावं देखील लागत नाहीये, अशा प्रकारे टाळ्या वाजल्या जात आहेत. कारण असं जर झालं ना क्रिकेटच्या मैदानावरती, प्रेक्षक राजांच्या अंगावरती काटे येतात आणि काटे आल्याशिवाय राहत नाही. टाळ्यांचा कडकडाट देखील केला जातो. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये डावकुऱ्यातच असणारा भरत, जो मैदानाच्या आतमध्ये भरत आहेत, सचिन निंबाळकर साहेब आहेत, रवी गुले आहेत, भरपूर खेळाडू आपल्याला लाभलेले आहेत. हो, यावेळेस इथे मात्र टप्पा चुकलाय. टप्पा जाऊन बॅट वरती आदळलाय, टक्क नावा झालाय. बॉल भरतच्या बॅट मधनं A1 क्वालिटीचा
सन्माननीय नगरसेवक बापूअण्णा दिनकर कादळे यांना देण्याचा सलामी ठोकणारा षटकार. षटकार जो मैदानाच्या आतमध्ये वसूल झालाय आणि धावपलकावर येत आहेत त्या 24 धावा. खुलोडब्याचा बॉल होता, थोडस सन्मानपूर्वक चेंडूला खेळून तर काढला गेलाय. दूरवर्ण क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. ओ मला वाटतंय तिथे कॅप्टन कर्णधार कडनं चुकी झालीये, थोडीशी घाई त्यांनी केली आणि दोन्ही पायांच्या मधून चेंडू निघून गेलाय. पुला खालून पाणी जातंय, बॉल सीमापार चौकार. आपण पाहतो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये इथे जर पाहिले गेले तर 12 चेंडू संपले गेले. P1 P2 ची षटके संपली जात आहेत. 28 धावाच्या धावबलकावरती आहेत. कॅप्टनने सांगितलं 50 धावांच्या आतमध्ये रोखायचंय आणि जर अशा प्रकारच्या चुका टीम कडनं होत असेल ना थोडीशी टीम मीटिंग करणं गरजेचं आहे. आणि नक्कीच इकडनं ड्रिंक ब्रेक देखील थोडासा केला जातोय. तिकडे टीम मीटिंग सुरू आहे, इकडनं आपण थोडस सुमधुर संगीत ऐकूया. डीजे मास्टर यांना संधी देऊया. डीजे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती थोडीशी विचारपूर्वक नक्कीच विचारणा झाली आणि आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आमंत्रित केलं जात आहे दत्ता गाडे यांना. तो यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं ना तर एकच सिंगल मिळेल. अतिश बोडक्यांना मी पाहतोय थोडासा अग्रेसिव्ह तो देखील होतोय, पण आता त्याला माहित आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो कशा रीतीने कामगिरी केली जाणार ना हे देखील आपल्याला बघायचंय. धावबलकावरती येत आहेत 29 धावा ज्या धावबलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे एकेरी दुहेरी धावड्या धावबलक जरूर पुढे जात आहे, परंतु स्कोरकार्ड एकदा पुढे निघून गेलं ना त्याला आवर घालणं, त्याला आळा घालणं कुठेतरी देव टीमला अवघड जाईल. चांगला बॉल पाहायला मिळाला, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे, भाग पाडला जाते खेळाडूला तिकडे मारण्यासाठी. दिनेश विदाट यांची फेकी मात्र अचूक आहे आणि नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल पाहायला मिळतीये. एका सिंगलच्या साह्यानं धावबलकावरती आपण पाहतोय धावा ज्या जाऊन पोहोचतायत 30 धावा. तिसरं षटक जे सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत. हो यावेळेस पाहायला गेलं तर थोडासा बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट कॉर्नर मध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता संदेश मेर डेंजर झोनला आणि ते आपण पाहतोय तिसऱ्या पंचाकडे मागणी आली आहे की नॉन स्ट्रायकर फलंदाज इथे आपल्या खेळपट्टीमध्ये पोहोचलाय की नाही.
आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय, फलंदाज नॉट आउट आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय संभाजीदादांना पूर्ण डोळ्यात तेल घातलं आणि पहिल्या मोमेंटला असं काही वाटलं होतं की बॅट इन द एअर आहे, परंतु तिथे मात्र पुन्हा एकदा पाहिलं गेलं डिसिजन मात्र अचूकरित्या आलाय. आणि ते आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. संदेश मेहरला एक मोठं जीवनदान म्हणावं लागेल, कारण क्रिकेटमध्ये आत्महत्या मांडलं जाणार धावबादच्या स्वरूपामध्ये तो बचावला गेलाय, वाचला गेलाय, परंतु येणारा काळ आणि वेळ संदेश मेहरसाठी कसा असणार हे देखील आपल्याला पाहायचंय. 31 आहेत धाव बलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. भरपूर धावा झाल्या, तिसरं षटक सुरू आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला इथे, मात्र लॉंग ऑफच्या दिशेमध्ये फटका खेळलाय जरूर भरत न. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी पाहिले गेले एक सिंगल मिळते, एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धाव बलकावरती पाहिलं गेलं तर धावा येत आहेत आतापर्यंत 32 धावा, 32 रन्स, 32 धावा ज्या धाव बलकावरती आहेत. या दरम्यान उंच गेलेला चेंडू उंच पुरा जातोय. मनीष नवले थोडासा बंबल झालाय, परंतु इथे झेल मैदानाच्या आतमध्ये निसटलाय. त्या ठिकाणी थोडासा ढाळसर भाग आहे आणि आपण पाहतोय झेल सुटला, चेंडू सीमा पार गेलाय. 4 रन. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. इथे जर पाहिले गेले तर या चौकाराच्या मदतीने धाव पुढे जाते 36 या आकड्यावरती. यावेळेस देखील चांगला फटका खेळलाय जरूर. तिकडे मात्र भारत कदम यांना मी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तयार आहेत, फेकी करतायत. सुंदर षटरक्षण झालंय. षटक क्रमांक जे संपलं जातंय, तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. पंचांचा इशारा होतोय ओव्हर समाप्तीचा. 37 धावाच्या धाव बलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये डीजे. मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती डावकर दादाचे क्रिकेटर गोलंदाज आहेत, फिरकीचे जादूगर आहेत. आतिश उर्फ घोंट्या, आतिश बोडके मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. देहू परिसरातील बोडकेवाडी गावचा खेळाडू. अगदी पाहिले गेले तर एक गरीब आणि होतकरू कुटुंबातून पुढे आलेला हा खेळाडू आहे. पाहूया तशी गोलंदाजी आता. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दरम्यान कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी कोणती चुकी करणार नाही, धावबाची संधी. दरम्यान तिथे मात्र फेकी थोडीशी उशीर आली आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा येत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावबलकावरती धावा नोंदवल्या जातील. 39 धावा ज्या धावबलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक जे आतिश बोडके यांचं सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. फुल टॉस बॉल होता, त्याला फटका खेळायचा होता. दरम्यान योगेश पिंजण तीनही गावचा स्टार आला, चेंडू खाली, विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहतो नवीन फलंदाज. मावळ तालुक्यातील बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या गावचं नाव अगदी अग्रेसर घेतलं जातं, वारंगवाडी गावचा खेळाडू आहे मित्रांनो, सुयश वारिंगे उर्फ बबल्या, जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हो, या दरम्यान थोडासा टप्पा पडलाय, स्विंग झालाय बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय.
वळणदार चेंडू आपल्याला पाहायला मिळते तिथे मात्र आतिश बोडकेकडनं. आपण पाहतो यानंतर होणारा जी मॅच आहे ना, हो या दरम्यान टप्पा थोडस आता बॅट वरती येतोय आणि दरम्यान इथे जर पाहिलं गेलं ना तर एक सिंगल मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र आता पुढे जाईल. धावबलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती धावा येत आहेत त्या 40 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आम्हाला पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावबलक मात्र पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाही. चेंडू विसावतो इष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि इथे आपण पाहणार आहोत एक चांगल्या प्रकारचं कमबॅक करून देणारी गोलंदाजी आपल्याला जी पाहायला मिळते. या दरम्यान देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. दूरवर्ण कॅप्टन कर्णधार चेंडूचा पाठलाग करतोय. पाठमोरा झालाय. ओ दुसरा चौकार सोडला गेलाय की काय इथे. आज दिनेश उर्फ नन्नू बोडके नशीब घरी ठेवून आलाय की काय. कुठंतरी कॅप्टन्सी इथं मात्र काहीतरी वेगळं होत चाललं गेलंय कारण 2 चौकार मिस होत आहेत. थोडस होतं कधी कधी एखाद्या दुसऱ्या कॅप्टनचं देखील बॅट पॅच सुरू असतो परंतु आज दिनेश बोडकेकडनं या चुकीला अपेक्षित नाहीये परंतु संघासाठी 4 धावा मिळतील. 44 धावा ज्या धावबलकावरती आहेत 4 षटकं संपली गेलीत. षटक क्रमांक जे मैदानाच्या आतमध्ये सुरू होतंय 5व्या क्रमांकाचं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजीसाठी आमंत्रित केले जाते. गोलंदाजाचं नाव आपण पाहतोय धनराज पाटील. देव परिसरामध्ये सातत्याने पाहिले गेले तर आपण पाहतो एक प्रसिद्ध व्यावसायिक म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे. सातत्याने जर विचार केला तर क्रिकेट वरती नितांत आवड आणि आपण पाहतो क्षेत्ररक्षण सुंदररित्या लावलं गेले. विकेट क्षेत्रात सुद्धा काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि बॉन्डच्या क्षेत्रामध्ये यावेळेस पाहतोय आपण. हो आता मात्र कॅप्टन चुकी करणार नाहीये कारण त्यांना माहित आहे जरूर चांगल्या रीतीने चांगला प्रयत्न केलाय जरूर परंतु इथे मात्र त्याच प्रकारचे प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण 3 चौकार मला वाटतंय खराब रीतीने अडवले. जे अडवायला पाहिजे होते ते मात्र अडवले गेले नाहीये. 12 धावा एक्स्ट्रा आहेत नक्कीच जरूर अशा म्हणण्यात काही हरकत नसणार आहे. चला देव टीम थोडीशी घाई करा भावांनो. धनवीन मुलुंड यांच्या विरोधामध्ये वन सोल्युशन नवी मुंबई दोन्ही टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी संपर्क साधा. चांगला बॉल चांगला फटका इन द एअर राहतोय. बॉल बॉल भरपूर काळ हवेमध्ये. हो योगेश मिंजन त्या जागी दुसरा कॅच टिपतोय आणि जणू काही जेव्हा हातामधनं बॉल निसटला ना इकडे धनराजच्या थोडस हृदयाचे ठोके वाढले होते आणि कॅच पकडली पुन्हा एकदा योगेश मिंजांनी. धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत 45 धावा ज्या धावबलकावरती आहेत. नक्कीच जर कॅप्टन बोललो असेल 50 धावा की आता होऊन देणार नाही विकेट मिळवत चाललेत नक्कीच जर आपण थोडस टार्गेट कडे लक्ष देऊया. 45 धावा यावेळेस देखील चांगला फटका आहे. दरम्यान इथे आपण पाहतोय लॉंग क्षेत्रामध्ये दिनेश विदर्डे यांना क्षेत्ररक्षण करत असताना सुंदर क्षेत्ररक्षण झाले. दरम्यान एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावबलकावरती धावा येत 46 धावा. सनी दादा हाफसाईज फाउंडेशन टीमला एका लाईनअप वरती यावं लागेल. बॅटिंग वरती क्रीज वरती येऊन फटकेबाजी करावी लागेल बबलू वारिंगेला कारण संघ अडचणीत आहे.
थोडासा गती परिवर्तक चेंडू होता दरम्यान इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आता धनराज पाटील यांना मी पाहतोय क्रोधित होत आहेत, अग्रेसिव्ह होत आहेत आणि नक्कीच हे त्याच्याकडे खूप आहे. जर एखादं दुसरं जरा आम्ही कित्येकदा पाहिलं नक्कीच आतिश आणि धनराजची जुगलबंदी जी जमायची ना ती एक मनोमोहक पाहणारी असायची. परंतु आता एकाच टीम मध्ये आहेत, एकाच संघामध्ये खेळत आहेत. हे प्रेम आहे एकमेकावरती असणार. थोडासा पाहायला गेलं तर चेंडू सुरेख आहे. धनराज पाटील स्वतः प्रयत्न करण्यासाठी आले. झेल मैदानाच्या आतमध्ये. हो काय कॅच पकडली आहे. नाव आहे धनराज पाटील, देवगावचा स्टार सितारा. कोट अँड बॉल नक्कीच विकेट मिळवली आहे. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये टिपलेला झेल जो आपल्याला पाहायला मिळालाय. सोपं नसतं मित्रांनो, गोलंदाजी करत असताना त्या वेगाने धावत येणं आणि हवेमधला बॉल जो हवेमध्ये उडतो ना त्याच्या पाठीमागे वरती नजर ठेवत त्याच्यापर्यंत जाऊन झेल टिपणं. एकदा हा कॅच आवडला असेल ना देव 11 टीम, जोरदार टाळ्या वाजवा धनराज पाटील साठी. आपण पाहतो यानंतर जी मॅच होणार आहे 40+ तालुका हा सामना क्रमांक 1 धनवीन मुलुंड यांच्या विरोधामध्ये वन सोल्युशन नवी मुंबई. दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी या मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे लगेच असं वाटतंय. तर नक्कीच नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रद्युम भंडारी, चांगला बॉल, चांगला फटका. हा बॉल देखील हवेमध्ये राहतोय आणि काय इथे दिनेश विदाटे टिपताय झेल. आणखीन एक धनराजला मिळाली आहे विकेट. फलंदाज बाद. ओव्हर हॅट्रिक म्हणावं लागेल आता इथे गोलंदाजाची. नक्कीच आपण पाहतो या षटकामध्ये धावा किती खर्च झाला थोडीशी नजर टाकूया. 3 धावा आल्या आणि मला वाटतं विकेट किती आले 3. एक चांगल्या प्रकारचं कमबॅक आणि धनराज पाटील आज मात्र 2 इंचांनी त्याची छाती आता फुगून पुढे येईल आणि नक्कीच आपण पाहतोय तो सांगत असेल की मला संधी मिळाली की मी संधीचं सोनं करतोच. आणि तेच उत्तम उदाहरण फॉर एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतंय धनराज पाटील कडनं. कित्येकदा आपण पाहतोय. चला पुन्हा एकदा विनंती आहे, पहिला डाव संपत आलाय. धनवीन मुलुंड यांच्या विरोधामध्ये वन सोल्युशन नवीन मुंबई टीम टॉस करण्यासाठी लगेच या भावांनो टॉस संपन्न करायचा आपल्याला. धावफलकावरती आतापर्यंत 47 आहेत. शेवटच्या आता 6 बॉल बाकी आहेत. 6 बॉल मध्ये जास्तीच्या धावा येणं गरजेचं आहे. परंतु नक्कीच जर विचार केला ना मित्रांनो तर नेहमी लक्षात ठेवा सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर विचार. कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची अपाट शक्ती या विचारामध्ये आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही जो विचार आकाल ना तो विचार तुम्हाला फक्त समोरच्याला एखाद्याला काळामध्ये परिवर्तन कसं करायचं आणि समोरच्याची वाट कशी लावायची ना तो तुमचा विचार असू शकतो. आता तेच पाहायचंय बबलू वारिंगेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. बबलू वारिंग यांना मी पाहतो मैदानाच्या आतमध्ये कित्येकदा आपल्या नावाचा डंका हा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ठेवलेला आहे. परंतु आज इथे स्वतःच्या टीम साठी खेळायचंय. चांगला बॉल, चांगला फटका पाहायला मिळालाय. चेंडू एवढ्या वेगाने आलाय तसाच निघून चाललाय. भारत कदम राहील दूरवरती. बॉल बघता बघता सीमा पार. बबलू वारिंगे बस काय भावा, मिळाले 4 धावा. बबलूचा चौकार. आपण पाहतो मित्रांनो उंच उडण्यासाठी पंखाची गरज पक्ष्यांना असते. उंच उडण्यासाठी पंखांना गरज पक्ष्यांना असते. माणूस जेवढा विनम्रतेने झुकेल ना तेवढाच उंच तो जाईल. आज उंच जाण्यासाठी प्रयत्न करायचे. ओहो इकडे काय 1-13 तो 1 मेरा, 1-13 तो 1 मेरा असंच गणित गुणोत्तर घडलंय. तू शेर तो मैं भी 100 शेर. तू नक्कीच खाल्लं तू बस इथं मी का नाही खाणार. इच्छा उद्ध्वस्त आतिश बोडकेने पाठवलंय. सुयश वारिंगेला माघारी विकेट.
आपण जर पाहिलं गेले तर नक्कीच आपल्याला धावा ज्या पाहायला मिळत आहेत. अर्धशतकी खेळी पूर्ण झाली आहे. सनी दादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन टीमची 51 धावाच्या धावबलकावरती आहेत. पुढचा चेंडू अतिश बोडके यांचा आपण पाहणार आहोत. या दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. इथे देखील पाहतोय दरम्यान इथे मात्र एक सिंगल आली आहे. अगदी आपण पाहिलं गेले तर योगेश विंजनच्या हातामधला चेंडू ओढून घेण्याचं काम दिनेश विधाटे करतायत. आणि इथे जर आपण पाहतो मित्रांनो, जर एक पुढे गेला तर एकानं मागून त्याला थोडंसं सहकार्य करायचं असं. हा नक्कीच नियम आहे निसर्गाचा देखील. प्रत्येकाने प्रत्येकाला सहकार्य करायचं असतं आणि तेच सहकार्य आज अचानक बॉईजनं पूर्ण आपल्या खेळाडूंना आणि उमेश सरांना देखील केलेलं आहे. यावेळेस बॅटची कडा होती. दरम्यान इथे पाहिले गेले तर खंडू खंडाकडे चुकी करतायत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. हो इथे पहा आपण पाहतोय दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. विकेट होईल धावबाच्या स्वरूपामध्ये. फलंदाज इथे मात्र सिंग बाद. पुन्हा एकदा आम्ही टॉस करण्यासाठी विनंती करतो. धनवीर म्हणून टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये वन सोल्युशन नवी मुंबई टीम. टॉस करण्यासाठी तुम्ही लगेच यायचे भावांनो. 3 ते 4 वेळा पुकार तुमचा झालेला आहे नावाचा. एक कॅप्टन आलेला आहे मला वाटतं. या कॅप्टन तुमचं स्वागत आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. फटका देखील इतका सुंदर क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मनीष नवले एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याला आहे आणि इथे पुन्हा एकदा जाईल माघारी. विकेट पाठोपाठ विकेट आली आहे. आपण पाहतोय नक्कीच पाहायला गेले तर अचानक बॉईज या नावासाठी आणि अचानक बॉईज या संघासाठी खूप वर्ष अतोनात मेहनत आणि खूप वर्ष सेवा त्यांनी केली आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा डंका पेटवणारे सन्माननीय दीपकजी भोत देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दीपक साहेबांचं भोत साहेबांचं मनपूर्वक मनापासून स्वागत. दीपकजी भोत साहेबांना विनंती आपण या व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे. धावफलकावरती धावा येत आहेत त्या 54 धावा. जरूर आता दिनेश म्हणत असेल आम्ही सांगितलं होतं 50 परंतु 2 ते 3 चौकार आमच्याकडनंच निसटले असावेत. हो इथे जर पाहिलं गेलं तर धाव घेण्याचा प्रयत्न होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय चेंडू पडलाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आहे. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे जर पाहिलं गेलं ना तर फलंदाज जो आपण पाहतोय बाद होईल. विकेट आली धावबाच्या स्वरूपामध्ये. विकेट आणि आपण पाहतोय 54 झाल्यात. 55 धाव्यांची गरज आहे जे आपण पाहतोय. चला विनंती करेल आम्ही लगेच दोन्ही टीम्स आपण एक चांगला वेळेच्या अतोनात प्रयत्नामध्ये आणि वेळेच्या नियमानुसार नियमावलीनुसार एक चांगलं वर्तवणूक केली आहे. लगेच तिकडनं सनीदादा आपसेस फाउंडेशन टीम तुम्ही मैदानाचा ताबा घ्या आणि आता विनंती असेल देव 11 टीम जसे तुम्ही बाहेर जाल तसे लगेचच तुमच्या आघाडीचे दोन्ही बॅटर्स पाठवून द्या ही विनंती असणार आहे.
आपण पाहतो मित्रांनो इथे चला अंबायस टीमचं क्षेत्ररक्षण लागलंय. आघाडीचे दोन्ही बॅटर्स मैदानाचा तुम्ही ताबा घ्या विनंती असणार आहे. छत्तीस चेंडू आणि विजयासाठी टार्गेट असणार आपण पाहतोय 55 धाव्यांचं. तर आघाडीची जोडी ती बॅटिंग साठी दाखल झाली आहे. फलंदाजीसाठी आपण पाहतो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलो तर इथे आपल्याला पाहायला मिळेल दिनेश उर्फ नन्नू बोडके. तर ज्या खेळाडूनं या मैदानावरती भावी नगरसेवक चषक 2025 मध्ये पहिले अर्धशतकीय खेळी करणारा खेळाडू आहे. नाव आहे भारत कदम. आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं विशेष सहकार्य केलंय आम्हाला बॉल आणि स्टंप सौजन्य ज्यांनी केलेला आहे सन्माननीय तुषारजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. दादा या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. हार्दिक असं अभिनंदन. म्हणजे नक्कीच मित्रांनो उमेशजी नायडू सरांवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व नक्कीच या स्पर्धेसाठी या स्पर्धेला कशी उंची वाढेल ना हेच प्रयत्न करत असतात. आपण पाहतो मित्रांनो इथे मॅचला सुरुवात झाली आहे. रणशिंग फुंकलं गेलं परंतु इथे टॉस एकानं पराभव झाला. टॉस जिंकला गेला एकानं. आता मॅच कोण जिंकणार हे देखील पाहायचंय. अंबायस कॉल येतोय अमरजी साडे सर सांगतायत रेडी टू प्ले लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. जेपी राऊत यांचा पहिला बॉल पाहूया कशा रीतीने असणार. पहिलाच बॉल जेपी राऊत यांचा आणि पहिल्या बॉल वरती भारत कदम इरादे स्पष्ट करतोय मी आहे भारत कदम. देव 11 साठी षटकार. आपण पाहतोय मित्रांनो जर इथे पाहायला गेलं जशी 3 षटकं संपली जाईल ना यानंतर होणारी जी मॅच आहे ना धनवीन मुलुंड आणि वन सोल्युशन नवी मुंबई दोन्ही टीम्स 3 षटकं संपल्यानंतर तुम्ही लगेच डगआउटचा ताबा घेणार आहात याची तुम्ही नोंद घ्या. जास्तीचा वेळ आपल्याकडे नाहीये भावांनो त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. 40+ तालुका हा जो आपल्याला पाहायला मिळतोय पण एकदा आता मात्र प्रचंड प्रमाणामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. धाव्यांचा ओघ वाढवायचा आहे. हो कट करण्याचा प्रयत्न होता दिशा देण्याचा प्रयत्न राहिला. रोहन घोसगे हो तिकडे देखील ते देखील चाणक्य होत आहेत. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. कित्येक गोलंदाजांना घडवण्यामध्ये नक्कीच जयप्रकाशजी राऊत यांचा हात राहिलेला आहे माणूस राहिलेला आहे. परंतु आज आपण पाहतो मामुडी परिसरामध्ये एवढं मोठं ग्रीन ग्रास जर कोणाचं असेल तर नक्कीच नाव यायचं. आणि आता देखील आता पाहायला मिळत आहेत जयप्रकाश राऊत अर्थातच जेपी राऊत म्हणून ज्यांच्या नावानं ओळखलं जातं पूर्ण मावळ परिसरामध्ये वेगवान गोलंदाज पाहायला मिळत आहेत आपल्याला. 6 धावा आहेत. ओ पुन्हा एकदा यावेळेस त्या दिशेने फटका खेळायचा होता. रोहन घोसगेच्या हातामध्ये बॉल विसावत नाहीये. इथे बॉल बघता बघता निघून जातोय. मला वाटतंय दिनेश खुश होत असेल कारण त्याच्या बोनस रूपी मिळालेल्या धावा आता इथे वसूल होत चालल्यात. कारण इथे रोहन कडनं चुकी झाली. पाठीमागे सिंग साहेब होते तिथे देखील चुकी झाली. बॉल ओढल्या नाही पाठीमागे चौकार. 4 धावा. तीन चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. आता भारत कदम कशा रीतीने खेळी करणार नक्कीच षटकाच्या धावा आल्यानंतर काही हरकत नसते. आपण पाहतोय तेच आपल्याला बघायचंय. आता गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. वेगाने चेंडू मागच्या दिशेने निघून जातोय. तो थांबतच नाहीये. तो कोणाची वाट देखील पाहत नाही. एकदा निसटला की ओहो रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते दरम्यान इथे देखील ओहो थोडक्यात वाचवलंय म्हणावं लागेल. नाही तर इथे देखील आणखीन एक दुखापत
घडली असती धावा मिळाली असं, परंतु एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 11 धावाच्या धावफलकावरती आहेत. भारत कदम एका बाजूला लढतोय. लढा द्यावा लागणार आहे JP राऊत यांना. खरा आज गोलंदाजीवरती तुम्हाला कमबॅक ठेवायचंय. हो, थोडासा इथे उसळी घेणारा चेंडू आपण पाहिला. दिनेश नक्कीच अग्रेसिव्ह झाला, क्रोधित झाला. त्याला वाटलं बॉल थोडासा खाली राहील, परंतु त्याने एवढी उसळी घेतली ना की बॉल सपकन निघून गेला आणि तो देखील त्या बॉलकडे पाहतच राहिलाय. चेंडू डॉट आलाय. या दरम्यान सन्मानपूर्वक चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळून तर काढला गेलाय. एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. एका सिंगलच्या मदतीने पहिले षटक JP राऊत यांचं संपलं गेलंय आणि षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा येत आहेत त्या 12. पहिले षटक संपलं गेलंय. टार्गेट कडे इक्वेशन कडे तुम्हाला घेऊन जाईल. आता मैदानाच्या आतमध्ये 30 चेंडू 43 धावा. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. इथे जर पाहिलं गेलं ना तर आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आमंत्रित केलं जाते गोलंदाजाला शाहरुखला. आपण पाहतोय यानंतर होणारी जी मॅच आहे, जो सामना आहे, त्या दोन्ही टीम्सला आम्ही विनंती करतो धनवीन मुलुंड आणि त्यांच्या विरोधामध्ये वन सोल्युशन नवी मुंबई. दोन्ही टीम्स जे काही तुमचा वॉर्मिंग अप असेल, जे काही तुमचं मात्र इथं आपण पाहतो टीम मीटिंग असेल, ती मैदानाच्या बाहेरच करून घ्या. जशी मॅच संपेल ना तसं तुमचं क्षेत्ररक्षण लागणं गरजेचं आहे. टॉस जिंकला गेला होता आपण पाहतोय धनवीन मुलुंड या टीमनं, आणि टॉस जिंकत असताना डिसिजन तर घेतलाय गोलंदाजीचा आणि आता भारत कदम काही थांबणार नाहीये. सांगतोय स्फोटक फटकेबाजी करतोय. चौकार. थँक्यू डीजे मास्टर, मनापासून धन्यवाद आहे तुमचं देखील. आपण पाहतोय वंदनाजी शीतल यांचं देखील मनापासून स्वागत आहे. एक दर्जेदार आवाज, एक सुंदर सुसज्ज मंडप व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतीये. व्यावसायिक होणं देखील सोपं नसतं मित्रांनो. अनेक कॉम्पिटिशन झेलत तिथपर्यंत यावं लागतं. यावेळेस स्वतःवरती नाराज जर पाहायला मिळत आहेत, कारण एवढ्या टक्कीचा आवडतीचा मनमोहक चेंडू त्यांना मिळाला होता. दरम्यान इथे जर पाहिलं गेलं ना तर आपण पाहतोय व्हाईट बॉल आलाय आणि वंतरी धावबलकावरती वाढ होतीये. 18 धावाच्या धावबलकावरती नोंदवल्या जात आहेत. यावेळेस समोरच्या बाजू स्नोमॅन्स लँड मध्ये लॉंग ऑनच्या डोक्यावरना बॉल धन 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 करणारा, सीमारेषेच्या पार जाणारा चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. तुमचं देखील स्वागत आहे. आणि आपण पाहतोय अनेक अनेक मान्यवरांची उपस्थिती आम्हाला देखील लाभणार आहे. सर्व अतिथी मान्यवरांचं उपस्थित, सर्व ऑर्गनाइज कमिटीचं आणि सर्व ऑफिशियल टीमचं मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावत फटका खेळून तर काढला गेलाय. थोडासा आतील बाजू चेंडू लागला होता. आपण पाहतोय दरम्यान इथे एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने स्कोरकार्डवरती वाढ होती. धावबलकावरती धावा येत आहेत त्या आतापर्यंत 23. आणि नक्कीच P2चं म्हणजे पॉवर प्लेचं दुसरं षटक जे सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. भागीदारी देखील तितकीच सुंदर आहे. एखादी दुसरी विकेट जर आली ना तर कुठेतरी आपण पाहतोय 23 धावा आहेत. 23. एकही गडी बाद झालेला नाहीये. आणि नक्कीच आपण पाहतोय देऊगावचं डगआउट अजूनही शांत आहे.
हो इथे आपण पाहणार आहोत चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता जरूर, परंतु तिथे मात्र आता नक्कीच पुन्हा एकदा निराशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त करत असेल दिनेश उर्फ नन्नू बोडके. कारण हा बॉल त्याच्यासाठी नक्कीच बॉल नव्हता, तर नक्कीच एक तोपेचा गोळा होता, तो बॅट वरती आला असता तो सपकन निघून गेला असता. परंतु शाहरुखला नक्कीच नशिबाची साथ आहे आणि इथं आपण पाहतोय एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीये लेग बायच्या स्वरूपामध्ये. हो यावेळेस काय फटका मारलाय, काय ताकद आहे या फटक्यामध्ये. नाव आहे देवगावचा भारत कदम आणि यांच्या बॅटमॅन एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाणारा बॉल सीमाबार 4 रन चौकार. थँक्यू डीजे स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत देहू परिसरातील असणारं नक्कीच एक नाव घेतलं तर असं म्हटलं जातं देहू परिसरामध्ये अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व सन्माननीय निलेशजी मोरे आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील या ठिकाणी भावी नगरसेवक चषक 2025 मध्ये मनपूर्वक हृदयपूर्वक स्वागत. धावबलकावरती 28 धावाच्या धावबलकावरती आहेत. 2 षटकं संपली. चला पुन्हा एकदा विनंती आहे दोन्ही टीम्सला यानंतर होणारी मॅच आहे. धनवीन मुलुंड आणि वन सोल्युशन नवी मुंबई टीम तुम्ही तुमचं डगआउट पशी लगेच जाऊन थांबा. कोणत्याही प्रकारची तक्रार चालणार नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय. जयप्रकाश आलेत पुन्हा एकदा. हो यावेळेस चांगल्या प्रकारचा चेंडू खेळायचा होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. प्रद्युम्न भंडारीला आम्ही त्या ठिकाणी पाहतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने त्या मात्र आपण पाहणार आहोत लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळालेली एक सिंगल. अमरजीत साठे सर नक्कीच आपण पाहायला गेलं तर 2014चा कालावधी होता आणि त्या कालावधीपासून आपण पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेले हे नाव आज टेनिस क्रिकेट विश्वासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जात. यावेळेस पाहायला गेले लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघालाय आणि प्रद्युम्न भंडारी दूरवरती राहतोय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. अमरजीत साठे सर सांगतायत चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू. आपण पाहतोय नक्कीच प्रद्युम्न भंडारी त्या बाजूला आहे आणि नक्कीच हा गुड्डू आहे. दोघांची सेम आहे. दोघे दिसायला थोडीशी अगदी सख्या भावाप्रमाणे दिसत आहेत. असेल भाऊ नक्कीच आपण पाहतोय मापे असावी आपण पाहतोय गुड्डूला. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये चेंडू खेळला खरं, परंतु तिथे मात्र गुड्डू थोडासा बंबल होतोय. दरम्यान एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळेल एका सिंगलच्या मदतीने धावबलक पुढे जाईल. धावबलकावर देत आहेत त्या 34 धावा. 21 बॉल मध्ये धावा शिल्लक राहिल्यात. 21 बॉल्स 21 रन्स. आता काहीतरी अवघड नाहीये असं म्हणावं लागेल. सोपं राहिलंय आव्हान, परंतु तिथे एका विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल जयप्रकाश राऊत यांना. यावेळेस चांगला फटका खेळलाय जरूर. तिकडे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. मिड विकेट दिशेमध्ये नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये बॉल सीमा पार आलेला दर्जेदार क्वालिटीचा चौकार. या दरम्यान आपण पाहतो इथे मात्र लॉंग क्षेत्रामध्ये दिनेश नंडू वसूल केली. त्याची जिम्मेदारी जी आहे ना ती वसूल करून दाखवले. नाव आहे दिनेश बोडके. बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे. 19 चेंडू मध्ये 13 धाव्यांची गरज. क्या होगा क्या होने वाला है, जो मैच लेके जाएगा वही तो होगा इस मैच का सिकंदर. कारण इथे कोणीतरी आज लखपती होणार आहे. मावळ तालुक्यातील एक टीम तर नक्कीच होईल लखपती किंवा नक्कीच त्याच्यानंतरचं सेकंड प्राइज कोणीतरी एक तर होणार आहे. सन्मानपूर्वक चेंडू मैदानाच्या सन्मान दिलाय हे महत्वाचं आहे. जर लागोपाठचे मोठमोठे फटके आल्यानंतर एखाद्या दुसऱ्या चेंडूला सन्मान देणं म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे आपुलकी. क्रिकेट म्हणजे विश्वास.
क्रिकेट म्हणजे मैत्रीचं बनलेलं एक अतूट नातं. कित्येकदा आम्ही पाहिले क्रिकेट पासून एवढे जिवलग जीवाचे मित्र बनतात ना की सांगायचं काय. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो थोडीशी बातचीत चालू आहे आणि नक्कीच एक आदर एक रिस्पेक्ट करणं म्हणजे क्रिकेट. आणि नक्कीच भारत कदम यांना आपण पाहतोय प्रत्येक टीम मधील सभासद जो आहे ना तो सर या नावाने बोलतोय, आदर करतोय, रिस्पेक्ट देतोय. म्हणजे टीमला एखादा मोटिवेट करणारा जर कोणी पाहिजे असेल ना तर ते भारत कदम आहेत. मॅच इथे पालटली गेली आहे 18 बॉल मध्ये विजयासाठी फक्त 13 आहेत. विजय आहे आमच्या शेजारी देवगावचा, परंतु आम्ही पाहतोय इकडे विजय कोणाचा होणार हे देखील बघायचंय. यावेळेस हो पॉइंटच्या दिशेमध्ये चांगला फटका खेळलाय, जरूर बॉल अडवलाय तिथे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि बघता बघता आपण पाहतोय 2 धावा ज्या मिळतात या 2 धावेच्या मदतीने धावलक पुढे सरसवलं जात आहे 44 या आकड्यावरती. काय वाटतं नक्कीच विकास भाऊ इथे नॉट आउट खेळी केली जाईल की काय, कारण आता राहिल्यात फक्त 44 आणि विजयासाठी 11 राहिल्यात. झाल्यात 44. पाहूया काय होणार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत सुमित सिंग. चांगला बॉल. हो काय अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळते. स्विचिटचा फटका खेळायचा होता भारत कदम यांना, परंतु इथे आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय जो आपल्याला पाहायला मिळतोय डॉट आलाय. चांगली कामगिरी केली जाते सुमित सिंगला. आता या प्रकारचे चेंडू हाताळावे लागणार आहे. सन्मानपूर्वक चेंडू मैदानाच्या मध्ये खेळून तर काढला गेलाय. बबलू बारिंग या चेंडू पर्यंत पोहोचतोय. धर्माच्या गालामध्ये दुसरा धावाचा प्रयत्न, धावाची संधी, डेंजर झोनला फेकी थोडीशी उशीर आली आहे. आपण पाहतोय नक्कीच अगदी थोडेसे संघासाठी ते आता थकताना पाहायला मिळत आहेत, परंतु हे तकवा नाहीये, हा विजयचा मेवा आहे. परंतु हा गोड गोड मेवा कोण घेऊन जाणार ना ते आपण पाहणार आहोत. कमीत कमी कमीत कमी म्हणणं आणि जास्तीत जास्त 1 लाख. सोपा अमाऊंट नाहीये मित्रांनो. 1 लाख विचारता कष्ट करा शेतकऱ्याला किती मोठी अमाऊंट आहे. यावेळेस काय फटका सजवलाय, टायमिंग प्रॉपर, बॉल जाऊन पोहोचलाय सरळ थेट कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा आलेला भारत कदम यांचा ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. धावपलकावरती आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचतायत आतापर्यंत. आपण पाहतोय जशी ही टीम बाहेर जाईल ना तसे धनवंत म्हणून टीम तुम्ही लगेच आतमध्ये येणारा त्याची नोंद घ्या. आपण पाहतोय पुन्हा एकदा 50 धावा, 4 धावा विजयासाठी. हो यावेळेस इथे देखील चांगला फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक दूरवर्ण चेंडू अडवतायत. एक सिंगल मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय, धाबाची संधी आणि इथे काय ननूने घाई केली जरूर. मला वाटते धाव देखील झाली असती, परंतु तिथे ते पुढे निघून गेले आणि नंतर कॉल आला तुम्ही थांबा. विकेट थोडी लवकर यायला पाहिजे होती, ती लेट आली आहे. आता विजयासाठी धाव राहिली आहे फक्त 3 धावांची गरज आहे. माफ करा नक्कीच अजूनही 4 धावा आहेत. आपण पाहतो अजूनही पाहायला गेले तर समीकरण इक्वेशनकडे आपण पाहतोय थोड्याशा आशा आता पल्लवित आहेत. 13 बॉल मध्ये 4 धावा आहेत. चांगली स्कोरिंग, चांगलं गुणलेखन केले जाते, चांगलं लाईव्ह टेक्निशियन देखील केले जाते. 4 आहेत. आता धावा आहेत त्या 51-55 धाव्यांचं टार्गेट आहे. आज आपण पाहणार आहोत. आता ही संधी असं होत असतं मित्रांनो. आपण पाहतो दत्ता गाडे येत आहेत, सातत्याने कित्येकदा चांगलं क्रिकेट जोपासलेलं आहे. हसत राहिलात तर सर्व जग आपल्या बरोबर आहे, हसत राहिलात तर सर्व जग आपल्या बरोबर आहेत, नाहीतर डोळ्यातील अश्रूंना पण डोळ्यामध्ये जागा मिळत नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, नेहमी हसत राहा, प्रत्येकाची मनं जिंकत चला आणि तेच जिंकण्याचं काम पूर्ण अचानक बॉईजनं केलेलं आहे. नक्कीच आपण पाहणार आहोत बेगीत खेळतील की काय, कारण त्यांच्या मनामध्ये ती क्षमता आहे. 4 धावेची गरज आहे.
हो यावेळेस चांगला फटका खेळाय जरूर तिथे मात्र शाहरुख आहे चेंडू तिथं आपण पाहतोय दरम्यानच्या कालावधीमध्ये मात्र अडवला गेलाय. नक्कीच हेच क्रिकेट जास्त करून आम्ही दत्ताभाऊंचं पाहिलेलं आहे. सन्मान करायचा जेव्हा बॅटिंग भेटेल तेव्हा फक्त एकेरी दुहेरी धावा काढायच्या, परंतु शेवटच्या अंतिम टप्प्यात जेव्हा बॅटिंगला येतात ना तेव्हा ते देखील क्रोधित होत असतात. आता मॅच पालटली आहे 12 बॉल मध्ये विजयासाठी 3 धावेंची गरज तीच आहे. थँक्यू डीजे. श्रेयजी इंदुलकर सर जुना चेंडू कुठे ठेवलाय? तुमची जर प्रॅक्टिस झाल्यानंतर फक्त दुसऱ्या टीमला द्या. हो या दरम्यान आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय इथं आपण पाहतोय प्रद्युम भंडारीला गोलंदाजी मार्क वरती कमीत कमी 50 आणि मी तर म्हणेल जास्तीत जास्त 1,00,000. यावेळी चांगला फटका खेळाय जरूर बॉल हवेमध्ये राहतोय की काय आणि हा बॉल सरळ गेलाय क्षेत्ररक्षक सुमित सिंगच्या हातामध्ये. विकेट मिळाली आहे. गोलंदाज होईल ओयूटी आउट. आपण पाहतोय इथे मात्र दिनेश विदर्डे यांच्यासाठी प्राइज येते. जर स्विजिटने ही मॅच जिंकवून दिली तर विकासजी बोडके साहेबांच्या वतीनं 500 रुपये आणि जर षटकार मारत असाल तर 1,000 रुपये आपण पाहतोय जे दिलं जाणार आहे. पाहूया कशा रीतीने ते कामगिरी केली जाणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रद्युम तयार. चांगला फटका खेळाय जरूर पॉइंटच्या दिशेमध्ये तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु आता त्याला माहित आहे इथे आपल्याला कॅश प्राइस तर मिळणारच आहेत, परंतु आपली टीम जर जिंकत असेल ना जास्तीत जास्त 1,00,000 आणि कमीत कमी 50,000चा विषय बनतो भावा. परंतु हा सन्मानपूर्वक खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळला चाललाय. यावेळी चांगला फटका खेळलाय जरूर तिकडे मात्र आपण पाहतोय दूरवरतून क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. एकदा आपण पाहतोय जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दिवस क्रमांक पहिला गाजवला देऊ इलेव्हन संतांची भूमी देऊगाव 11 टीम मात्र बाजी मारतीये. भावी नगरसेवक चषक 2025 मधला पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फायनल मध्ये दाखल होतोय. वेल प्लेड टीम हार्दिक असं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम. तर वेल प्लेड सनी दादा हाऊस स्पोर्ट फाउंडेशन किवळे विकासनगर मनापासून धन्यवाद. एक चांगला खेळ दाखवला. दोन्ही टीम हँडशेक करून घ्या. आपण पाहतोय धनवीन म्हणून टीम मनापासून धन्यवाद. एका लाईनअप मध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलात आणि नक्कीच पाहिलं गेलं तर जशी मॅच संपली ना तसं तुम्ही लगेच मैदान धरलं याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. अगदी आपण पाहतोय चांगला खेळ केला, चांगली मॅच रंगली आणि नक्कीच आपण पाहतोय जे क्रीज आहे त्याच्यावरती कोणी प्रॅक्टिस करणार नाही. तुम्ही जर प्रॅक्टिस करण्यासाठी गेलात तर 5 धाब्यांची पेनल्टी आहे. अमरजीत साठे सरांचं कौतुक करतो. जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे आणि पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच फर्स्ट सेमी फायनल. तर कोण असेल या मॅचचा हिरो? पुन्हा टीम इकडे या. आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा किताब. तर झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच जातोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रिस्पेक्ट, आदर, सन्मान आणि सन्मानजनक असणारं व्यक्तिमत्व भारत कदम यांच्याकडे मॅन ऑफ द मॅच हिरो ठरतायत.
चला बॅट्समन बॅट्समन चला ना लवकर बॅटिंग साठी पाठवून द्या. आपण पाहतोय वन सोल्युशन टीम 2 बॅटर्स पाठवून द्या. नवी मुंबई टीम आणि एक 12th मॅन इकडे पाठवून द्या. दोन्ही टीमचे एक एक प्रतिनिधी पाठवून द्या. दिवस क्रमांक 4 पाहतोय आपण. बॉलिंग टीमचे आमच्यापर्यंत 12th मॅन आलेत. मनापासून धन्यवाद. तर आपण पाहतोय बॅटिंग करणार टीम आघाडीचे 2 बॅटर्स पाठवा आणि तुमचा एक 12वा खेळाडू इकडे पाठवून द्या. आपण मॅन ऑफ द मॅच किताब देखील देणार आहोत. परंतु जर इथे पाहिलं गेलं तर सेमीफायनल खेळत मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचा एक संघ जो आपण पाहतोय मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. नाव आहे देवगाव 11. देवगाव टीम आता मात्र एका फॉर्म मध्ये आहे. आता शेवटची मॅच त्यांना खेळायची आहे. शेवटची मॅच खेळण्यासाठी ते तयार होतील. परंतु आपण पाहतोय आघाडीचे 2 बॅटर्स देखील येत आहेत. वन सोल्युशन नवी मुंबई टीमचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इकडनं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झालेत. 12th मॅन देखील आमच्या समोर जोडले जात आहेत दोन्ही 12व्या अतिरिक्त खेळाडूंचं. साहेबांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष हृदयपूर्वक स्वागत आहे. आणि आपण पाहतोय जशी मॅचला सुरुवात होईल ना कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदल केला जातोय. ऐकत सुमितजी सोनवणे यांना. पाच षटकांची मॅच असणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु